टाटा समूहाच्या बोर्डरूममध्ये सुरू झालेल्या युद्धानं अधिक उग्र रूप धारण केले। टाटा सन्सनं पदच्युत केलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यावरती आता एकाहून एक धक्के द्यायला सुरुवात केली आहे। टाटांची फ्लॅगशिप एंटिटी असलेल्या TCSच्या अध्यक्षपदावरून मिस्त्रींची उचलबांगडी करण्यात आली। त्यांच्या जागी संचालक इशात हुसेन यांना अध्यक्षपद बहाल करण्यात आले। समूहाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यावर मिस्त्रींनी अन्य कंपन्यांच्या पदांचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती असं टाटा सन्सनं म्हटलं। याच वेळी मिस्त्री यांना पत्र पाठवून त्यांनी वेळोवेळी केलेल्या आरोपांचा समाचारही घेतला। यामध्ये मिस्त्री यांच्यावरती अनेक गंभीर आरोप करण्यात आले। या पत्राला मिस्त्रींनी लगोलग उत्तर दिले। या दोघांच्या पत्रांमधले काही निवडक मुद्दे आपण पाहूयात। 4 वर्षात मिस्त्रींनी काहीच भरीव केलं नाही। टाटा सन्सनं पत्र पाठवलं मिस्त्रींना। समूहातल्या मोठ्या कंपन्या घशात घालण्याचा त्यांचा डाव होता। मिस्त्री यांना इंडियन हॉटेल्स घशात घालायची होती। मिस्त्री कंपन्यांमधून आपणहून बाहेर पडतील अशी अपेक्षा होती। जॅग्वार लँड रोव्हरच्या चांगल्या कामगिरीचं श्रेय मिस्त्रींचं नाही। मिस्त्रींच्या कार्यकाळात समूहातल्या कंपन्यांचा डिव्हिडंड घटला। टाटा ट्रस्टनं हस्तक्षेप केल्याचा आरोप बिनबुडाचा आहे। टाटा स्टील UKच्या खराब कामगिरीला सर्वस्वी मिस्त्री जबाबदार आहे। मिस्त्रींच्या कार्यकाळात समूहाचं कर्ज 2.26 लाख कोटींवर गेलं। 17 दिवसांच्या मौनानंतर पुराव्याशिवाय आरोप केले गेले। सायरस मिस्त्रींनी उत्तर पाठवले टाटा सन्सला। टाटा सन्सकडे आपल्याला काढून टाकण्याचं ठोस कारण नाही। निवडक आणि अपूर्ण माहिती दिली गेली आहे। शापूरजी पालनजी समूहासोबत हितसंबंधांचा प्रश्नच नाही। इंडियन हॉटेल्सवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू नव्हता। स्वायत्त संचालकांना संपूर्ण अधिकार दिले गेले होते। 28 तारखेला टाटा सन्सच्या समितीनेच आपलं कौतुक केलं होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।